असे ज्यांचे अनेक छोटे बिझनेस आहेत, त्यांना अजून एक सुरू करायचं आहे. त्यामुळे तुमच्या इतकं नवीन कुणी एवढ्या मोठ्या स्पर्धेत येत नाही. ओके, आय अंडरस्टँड, पण तरी मला प्रयत्न करायचा आहे. पण मॅडम नीट विचार करा, कारण या स्पर्धेत स्वतः शिखर राजदा उतरतायत. हे खूप मोठे बिग शॉट आहेत. ओ, मग 10 लाखाच्या बक्षिसासाठी स्पर्धेत काय येत आहेत? एनिवे, आय डोंट केअर. मी स्पर्धेत उतरणार. मॅडम प्लीज डोंट माइंड. तुम्ही एकदा ती नियमावली व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्ही आपोआप नाव कॅन्सल कराल. स्पर्धा कधी आहे? 2 तारखेला, दसऱ्याला. अरे वा, मग देवीचा आशीर्वाद घेऊन मी ही स्पर्धा जिंकूनच दाखवेन. Excuse me. Hi, this is शिखर राजदा. भैरवी माझगावकर. तुम्ही आत असं म्हणालात की मी मोठा माणूस असतो किंवा मोठा बिझनेसमन असतो तर इतक्या छोट्या अमाऊंटच्या स्पर्धेत भाग घेतला नसता. डोंट टेक इट पर्सनली. ते अननेसेसरीली मला डिमोटिवेट केलं जात होतं, सो जरा वैतागून बोलले मी. नो प्रॉब्लेम. यू आर ॲब्सोल्युटली राईट. मी या स्पर्धेत नसायलाच हवं होतं, पण आता मी आहे आणि ही कॉम्पिटिशन जिंकणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझे आधीचे काही फायनान्शियल लॉसेस भरून काढण्यासाठी. आता डिटेल्स देत नाही तुम्हाला, कारण आपली तितकी ओळख नाही, पण बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि लॉस होतच असतो. माझं तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही या स्पर्धेतून खरंच तुमचं नाव मागे घ्या, कारण दिस टाइम आय एम गोइंग टू विन बाय हुक और बाय क्रुक. ओके, नो प्रॉब्लेम, पण मी तरीही प्रयत्न करणार. थँक यू अँड ऑल द बेस्ट. मिस माझगावकर. मिसेस माझगावकर. ओ सॉरी. कंपनी नवीन आहे ना तुमची? नो प्रायर एक्सपिरियन्स. तुम्हाला नाही जमणार हो हे सगळं. आत्ताच म्हणालात ना तुम्ही, आपली फारशी ओळख नाहीये, मग मला काय जमेल काय नाही जमणार तुम्ही का ठरवताय? बिझनेस ही सोपी गोष्ट नाहीये. पण सोप्या गोष्टी मला आवडतही नाही. नुकसान करून घेणार आहात. अरे बापरे, नाही, कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेतला तर मात्र नक्की नुकसान होईल माझं. मी खूप वेळा फटके खाल्लेत मॅडम. अनुभवी स्पर्धक असेल ना तर स्पर्धेत मजा येते असं ऐकलंय बरं का मी. बघूया काय होतंय. अहो पण अनुभव नसणाऱ्या बाईचं हे काम नाहीये. आणि बिझनेस हे पुरुषांचं क्षेत्र आहे, बायकांचं नाही. वाव, इथपर्यंत तुमच्या मतांचा आदर करत होते मी मिस्टर राजदा. आता तुमच्याबद्दलचंच मत जरा बदललंय माझं. नाही, जगाबद्दलची फारशी माहिती दिसत नाही तुम्हाला. जगभरातल्या बायका करतात की बिझनेस आणि उत्तमरित्या करतात, सक्सेसफुल सुद्धा आहेत. बरं, गंमत म्हणजे मला हे जमणार नाही असं म्हणणारे पुरुषच असतील. एकही बाई कधी हे म्हणाली नाहीये, कारण बाईला माहिती आहे तिने जर ठरवलं तर ती शून्यातून विश्व उभं करू शकते. पण बिझनेस इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. इवन बेटर, कारण नवीन गेम शिकून तो मास्टर करणं यात अजून मजा आहे. आणि ज्या अर्थी जगातले असंख्य माणसं हे करतायत त्या अर्थी यात न येण्यासारखं काहीच नाहीये. आणि मी बाई आहे म्हणून मला हे जमणार नाही असं तर यात नक्कीच काही नाही. वेल, तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा असेल तर गो अहेड. वेळ तर तुम्ही वाया घालवताय, तुमचा स्वतःचा. हा जो काही तुमचा मला घाबरवण्याचा,
तुमचा एखादा कॉम्पिटिटर कमी करण्याचा प्रयत्न होता ना, फसलाय. कारण आता कॉम्पिटिशनमध्ये तर मी उतरणारच आहे आणि ती जिंकायची मला जास्त इच्छा झाली आहे. मलाही. इनफॅक्ट तुमच्याशी ओळख झाली हे खूपच बरं झालं. ती कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी आणखी एक पुश मिळाला मला. आता तुम्ही काहीही करा मिसेस माजगावकर, ही कॉम्पिटिशन मी जिंकणारच. आणि माझी अर्ज जास्त आहे, कारण मला माझं आधीचं फेल्युअर पुसून काढायचं आहे. अवघड आहे, अवघड आहे. कारण आता माझी अर्ज ही फक्त माझी राहिलेलीच नाहीये. मी बाई आहे म्हणून मी जिंकणार नाही असं ज्यांना ज्यांना वाटतंय ना, त्या सगळ्यांना मी दाखवून देणार. ऑल द बेस्ट. बाकी मी अजून इथे किती दिवस राहायचंय? तुला मी आधीच सांगितलंय, तुला हवे तितके दिवस राहा. मला हवे तितके दिवस की तुला हवे तितके दिवस? ठीक आहे, आता तू विषय काढलाच म्हणून मी तुला सांगतो, तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊ नकोस. तो नाही राहू देणार मला इथे. फरफटत घेऊन जाईल मला त्याच्या घरी. तुझ्या लक्षात येत नाहीये का, काल भैरवीला कुणाचा तरी फोन आला होता आणि गाभरी गुबरी होऊन गेलीये पोर. तो नाही गप्प बसणार. तो कसंही करून इथला पत्ता शोधून काढेल, तुमच्या मागावर असेल आणि एकटा नाही येणार. सगळी माणसं घेऊन येईल, फौज घेऊन येईल तो इथे. या सगळ्यांना मी तोंड देईन. पण तुझं काय? माझं काय? तुला स्वतःला तुझ्या नवऱ्याकडे जायचंय. विषय संपला. आता जे घडेल त्याला पण तोंड द्यायचं. स्वतः बरोबर सगळ्यांचे जीव धोक्यात घालणार आहेस का तू? आता असं वाटतंय मीच उगाच आले तुझ्या बरोबर. नसते आले ना तर बरं झालं असतं. माझी जगत होती तर बरं होतं. कुठून दुर्बुद्धी सुचले आणि इकडे आले कोणास ठाऊक. छान. म्हणजे तुला मी त्या नरकातून बाहेर काढलं हे माझंच चुकलं नाही का? हे जेव्हा मी 30 वर्षापूर्वी बोललो नाही म्हणून तू माझ्या रागावली होतीस, भांडली होतीस, आणि हेच मी आता सांगायला गेलो तरी तू मला बोलतेस. एक लक्षात ठेव, तू चुकीच्या माणसाचा हात धरून गेली होतीस, त्यामुळे हे सगळं झालंय. तर मलाही दुःख आहे, खूप आहे, पण फक्त हे तुझ्या चुकीमुळे झालंय. कळतंय तुला? आपण पोलीसकडे जाऊया. का? आपण त्याच्यावर केस करूया. पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेतील. यापुढे तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर. पण एक अट आहे. कुठली? तू तुझी चिडचिड थांबव. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, आत यायला आणि बाहेर जायला पण. तुझ्या नवऱ्यानं तुला घरात डांबून ठेवलं होतं, मी तुला मोकळं करतोय, डांबून ठेवत नाही. आणि हो, भैरवी आली की मला फोन करायला सांग. आपल्या भूतकाळापेक्षा या मुलांचा भविष्यकाळ मला जास्त महत्वाचा वाटतो. ऐका 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 ऐका, मी जस्ट आता त्या कॉम्पिटिशनचा फॉर्म भरून आलेली आहे. आपल्याकडे फक्त 10 दिवस उरलेले आहेत आणि जर आपण ती कॉम्पिटिशन जिंकलो तर आपल्याला एक मोठं कॅश प्राइज मिळणार आहे, ते पण हॉटेल इंडस्ट्री मधल्या बिग शॉट सेलेब कडून.
इमॅजिन, फ्री ऑफ कॉस्ट पब्लिसिटी सुद्धा होईल आणि आपण आपला बिझनेस किक स्टार्ट करू शकू. माइंड ब्लोइंग. किती आहे कॅश प्राइस? 10 लाख रुपये. आवरांना स्वतःला आवरांना. माय गॉड, 10 लाख रुपये म्हणजे आता मला प्ले स्टेशन घेता येईल, क्रिकेटचं किट घेता येईल आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ड्रॉइंग बोर्ड घेता येईल. ताई, तू म्हणत होतीस ना भाऊला काही इंटरेस्ट नाहीये. बघ आता. ते सगळं जाऊ दे माऊ. म्हणजे आपल्याला 10 लाखाच्या ऑर्डरचे केक्स करायचे आहेत. नाही, फक्त केक नाही करायचे, इतर अनेक मराठी रेसिपीज पण करायच्या. माऊ, पण मला बेकिंग करायचंय. मी तुला सकाळी हेच म्हटलं होतं, तू स्वतःच सगळं कसं स्विच करतेस? हे बघ, फर्स्ट ऑफ ऑल तुला ह्या सगळ्या गोष्टी खूप ग्लॅमरस वाटतात. बिझनेस हे फक्त ग्लॅमर बघून करण्याची गोष्ट नाहीये. अगं पण कर ना तू. तुझ्या बेकिंग प्रोडक्ट्सची आपण एक वेगळी ब्रँड सुरू करूया. पण करंजा, चकल्या, शंकरपाळ्या हे तुला माहितीये आजकाल बेक करून सुद्धा विकतात. आणि साईड बाय साईड आपण केक बेकिंग सुरूच ठेवूयात. पण तेवढ्यावर फक्त बिझनेस नाही करू शकणार. म्हणजे तुझा प्लॅन फायनल आणि माझा प्लॅन बॅकअप, राईट? समा, ह्यात तुझं माझं असं काही नसतं बाळा. हे बघ, बिझनेस करायचं म्हटलं तर तो जास्तीत जास्त लोकांना रिलेट व्हायला हवा. मराठी मिडल क्लास माणसाला जे आवडेल ते आपण करायला हवं. ओके? नाही सुनबाई, म्हणजे असं वाईट नको वाटून घेऊ, पण तुला एक तर येत नाही स्वयंपाक. म्हणजे भाजी पोळी एक वेळ करता येई नाही म्हणा, चुकत माकत. पण ते करंजान, ते लाडून, शंकरपाळे हे जमते का तुला? अहो मी शिकेन ना. आणि तुम्ही आहात की एवढ्या? असं नाही ना करायचं. तू काय नाही, कॉमेडीचं वय झालं ना. तुमचं वय झालं. काही बोलता का तुम्ही पोरांसमोर? सांगतं काय ते पूर्ण ऐकून तर घे जमत ना. नाही म्हणजे मला आता थकून जाते मी. थकून राहते मी. तेच तर बोलतो ना बापा, तुझ्यावर लोड येईल ना मग ते बोला सगळं. ना. हा, मग लोड आलं तर नंतर तुझं काय झालं, तुझ्या हातून काय चुकून माकून शंकरपाळीची काही चकली झाली, काय झालं तर नाव तुझ्यावर येणार हा, ना. हे मग ते बोलतोय मी तिले. असं होईल ना. असं काही होणार नाही. ओके? माऊ, बेकिंग जरा कूल वाटेल. आणि माऊ, ह्या सगळ्यात ना काहीच एक्साइटमेंट नाही वाटत आहे. आणि ह्या सगळ्या रेसिपीज मध्ये आमच्या दोघांचं काय काम आहे? तुमचं काहीच काम नाही आता. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. हा, पुढचं पुढे बघू आपण. पुढचं पुढे बघू. किती दिवस तू हेच म्हणतेस ना फक्त. अँड लुक व्हॉट यू हॅव डन नाव. यू हॅव डिस्ट्रॉइड माय ड्रीम. समा, काय बोलतेस तू? अरे यार, माझं काही चुकतंय का? कोणाला पटत नाहीये का माझं?